माता की भारत माता की भी सभी ने देखना है कि मैं आगे सामने लाइन में खड़े हो गया और बाजू से राइट से लेफ्ट में देखना है, उस लाइन में 10 पूरा बराबर लाइन एक हो जाएगी। असे नाही सर पण दे थोडं बस बस आता बरोबर। योगा सेवा संस्था, आबा जोशी सर, शंकर बोबडे सर, सिंह sir, and all yoga sir, welcome to all of you sir. Good morning one and all. This is Sona Kamble as a teacher of a National English High School standing before you to present today's morning assembly on a very special occasion. बहुत अच्छी बात है, आप लोग तालियां बहुत अच्छी बजाते हैं। हम लोग ना हमारे योगा टीम में जब लोग आते हैं तो उनको हम पहले तालियां ही बजाना सिखाते हैं, और आप लोग तो वेल एक्सपर्ट हैं, तो आप अपने लिए एक बार जोरदार तालियां बजाइए। अब आप मुझे बताएंगे कि मैं किस भाषा में आपको संबोधन दूं, हिंदी में, मराठी में, लेकिन इंग्लिश मेरी कमजोर है। एक बार हंसेंगे जोर से हंसिए, ये हमारा जोक था, ठीक है। तो आप लोग Close to him. Thank you for coming. Thank you so much sir to be here. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय संजय जी गाते उपस्थित है। शिक्षक मतदार संघ और पदवीधर मतदार संघ के इलेक्शन यहाँ चालू है, तो उनको कोकण दौरा होने के माध्यम से उन्होंने पहला कार्यक्रम में अटेंड किया है। अभी पनवेल में पदवी है, फिर थाना में मीटिंग होने वाली है कल। खऱ्या अर्थाने आपण खूप भाग्यवान आहोत की आपण म्हणायचं एका काळात की भारतातून सोन्याचा धूर निघायचा आणि दुधाच्या म्हणजे नद्या वाहायच्या, त्या भारताचे आपण भूमिपुत्र आहोत। अशाच भारताने प्राचीन काळामध्ये या जगाला, या विश्वाला योगाच्या माध्यमातून आपलं शरीर सुंदर आणि स्वस्थ कसं ठेवायचं हे आपल्या पूर्वजांनी त्यावेळेस शिकवलेलं आहे। पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामध्ये कुठेतरी ही योग शिक्षा लोप पावलेली आपल्याला जाणवत होती, परंतु आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान जेव्हा 2014 मध्ये या देशाचे पंतप्रधान झाले, ते नियमित योग अभ्यास करूनच इथपर्यंत पोहोचलेले होते। त्यामुळे त्यांना त्याची स्वतःची अनुभूती होती की योगामुळे काय परिवर्तन होऊ शकतात, आणि म्हणून हा विषय त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोमध्ये उचलला आणि 21 जून 2014 हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून त्यांनी त्याला मान्यता प्राप्त करून दिली। आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून आज तुम्ही सगळे मीडियाचे चॅनल पहा, त्या सगळ्या चॅनलवर तुम्हाला अफगाणिस्तानापासून तर अमेरिका आणि नेपाळपासून तर तिकडे श्रीलंका भूटानपर्यंत संपूर्ण देशामध्ये आज सातत्याने योग सुरू असताना दिसत असेल। म्हणजे आज असं होऊन गेलं आहे की या योगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माझी एकाग्रता वाढवायची असेल, माझी स्मरणशक्ती वाढवायची असेल, माझं इंटरनल जे पोटामधले जे आजार आहे, पोटापासून तर हृदयापर्यंत हे आजार जर मला नीट ठेवायचे असेल
तर त्यासाठी योग हा अत्यंत मार्मिक आणि उपाय आहे. आणि म्हणून मग हे जागतिक योग दिनाच्या माध्यमातून केवळ कार्यक्रम करणे, कुळाचार करणे असं नाही, तर या योग दिनाच्या माध्यमातून नवीन नवीन जसे आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आले त्यांना मी आवाहन करीन की आज तुम्हाला खऱ्या अर्थाने योग शिक्षेची दीक्षा घ्यायची आहे की आजपासून आम्ही योगाला प्रारंभ करू आणि आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही योग करत राहू. मधात कुठेही खंड पडणार नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडी काही असू द्या, परंतु आम्ही योग नित्य नियमाने करू हा संकल्प करायचा. विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत लाभदायी आहे. म्हणजे एकाग्रता खऱ्या अर्थाने वाढवणार आहे, स्मरणशक्ती वाढवणार आहे. त्यानंतर की जे अभ्यासामुळे थोडंसं एक्झर्शन होते ते एक्झर्शन सुद्धा या योगाच्या माध्यमातून दूर होऊ शकते. त्यांचं प्रावीण्य त्यांना चांगलं प्राप्त होऊ शकते. म्हणून मी या योग दिनाच्या निमित्तानं इथे उपस्थित सर्व विद्यार्थी असेल, नागरिक असेल, यांना मी विनंती करील का हा योग आपल्या जीवनामध्ये नित्य नेमाने आपण करावा, एवढी आजच्या प्रसंगी आपण सगळ्यांनी संकल्प करावा एवढी विनंती करतो. आज आमचे नॅशनल इंग्लिश स्कूल आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आणि आमचे हे सानप गुरुजी योग शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो जागतिक योग दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि सुंदरपणे आयोजित केला आणि या कार्यक्रमाला येण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लाभले. त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मेरा यही कहना है कि जब जागो तब सवेरा, जैसे हमारे साथी ने कहा कि सिर्फ मात्र आज योगा दिवस है इसलिए आज के दिन करना, ये तो कोई बात नहीं हुई. जिस तरह से हम भोजन करते हैं, नींद लेते हैं, यह सारी अत्यावश्यक सेवाएं हैं और दैनंदिनी सेवाएं हैं. इस योग को भी, इस प्राणायाम को भी आप अपने शरीर में उन्हें स्थान दीजिए, अमल में लाइए और सचमुच आपकी कायाकल्प, आपका स्वास्थ्य, सब चीज, आपके विचार, इन सब चीज़ों का मुख्य स्रोत यह योगा है. उससे आप बढ़िया से अपनी जिंदगी गुजर बसर कर सकते हैं. धन्यवाद. जय हिंद. आज जागतिक योग दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहोत. भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी, नॅशनल स्कूलचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे आमचे सानप सर योग संस्थेचे सर्व साधक. आणि आपण या ठिकाणी छोटे छोटे काही जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये मी जास्त आपला वेळ नाही घेता एवढं एकच सांगू शकतो, करे योग सरे रोग, करे योग सरे रोग. तर नित्य नियमानं तुम्ही या गोष्टीचं पालन करावं. आणि योगाला वयाचं बंधन नाही. वयाच्या 10व्या वर्षापासून ते तुम्ही वयाच्या 90 वर्षापर्यंत योग करू शकता. आज मी माझं वय फक्त 73 वर्ष आहे. तेव्हा मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की सर्वांनी आजचा कार्यक्रम ज्याप्रमाणे आत्मसात करावा आणि तो आपल्या जीवनामध्ये सार्थक करून घ्यावा एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द संबोधतो. नमस्कार. आज 21 जून जागतिक योगा दिन आहे. तर सर्व इथे जमलेल्या सर्वांना प्रथम हार्दिक शुभेच्छा देते. आणि योग म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये जसं आपण आहार घेतो रोज, त्याप्रमाणे रोज जर आपण योगा केला, म्हणजे प्राणायाम आहे, सूक्ष्म योगा आहे, परत आसनं आहेत, हे जर का आपल्या जीवनामध्ये तुम्ही दररोज म्हणजे नित्य नियमाने केलात तर तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल आणि आपलं मन, आपलं आरोग्य खूप छान राहतं. तर महिलांसाठी खास करून मुलांपासून टाइम भेटत नाहीये, योगासाठी टाइम काढा, वेळ काढा, म्हणून काय संदेश? तर महिलांसाठी माझं एकच म्हणणं आहे की आपल्या 24 तासामध्ये आपल्या स्वतःसाठी 1 तास तरी निदान तुम्ही रोज स्वतःसाठी योग केला पाहिजे. धावपळीचं जीवन आहे, सगळ्या ऑफिसला वगैरे जाणाऱ्या महिला आहेत, परंतु जर का आपल्या स्वतःसाठी जर आपण 1 तास काढला रोजचा तर खूप जे आजार असतात महिलांचे त्या आजारांपासून आपण खूप लांब राहू शकतो. तर आम्ही गेले 7-8 वर्षापासून नियमित योगा करतो. 6.5
नमस्कार, मी मीरा उन्हाळे, भारतीय जनता पार्टी वॉर्ड अध्यक्ष. आणि 10 वर्षापूर्वी मी माझा अनुभव सांगेन की मला चालायलाही येत नव्हतं. मी पॉन्डिलिस पेशंट आहे आणि आबानी आणि चाळणी म्हणजे मॅडम तेव्हा नव्हत्या, गवंडी गावामध्ये माझा 1 महिन्याचा कोर्स घेतला होता आणि त्या कोर्सपासून मी आज चालतीये. म्हणजे हॉस्पिटलाइज होते 6 महिने, पण त्याच्यानंतर मी आज अशी तुमच्यासमोर किती काम करते ते तुम्ही सगळेजण बघताय. पण हे फक्त योगामुळे. आणि सानप गुरुजी, मी तर खूप छोटी होते तर आपण सानप गुरुजींसोबत मी काम करायचे आणि सानप गुरुजींनी मला योगामुळे मी आज उभी आहे. तर ही जी संस्था आहे सानप गुरुजींनी स्थापन केली आहे, ते एक प्रकारे आपल्याला आरोग्य देते. म्हणजे आपण डॉक्टरांकडे जातो त्यापेक्षा आपण या आज योगा दिनानिमित्त मी महिलांना सांगेन की आपल्याला नेहमी कमरेचा आजार हे सगळे जाणवत असतात, पोटाचा आजार, पिशवीचा आजार, पण जर त्यांनी एक योगाला जर प्राधान्य दिलं, जसं हॉस्पिटलला वेळ काढावा लागतो तसं घरातल्या कामाला सोडून 1 तास फक्त योगाला जास्तीत जास्त महिलांनी योगा केला पाहिजे. आणि आमचे आबा सगळ्यांना शिकवतायत, तर आबांशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आणि निदान अर्धा तास का होईना योगा शिकलं पाहिजे. ते मी स्वतः एक आहे, मला अनुभव आहे त्याचा. म्हणून एज्युकेशन फाउंडेशन आणि चेतना युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यांच्या अंतर्गत आज जो आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आमचे स्वर्गवासी शिवाजी सानप गुरुजी ज्ञान साधना योग सेवा संस्थान यांनी येऊन जे आमच्या या राष्ट्राच्या उभारत्या पिढीला जे आज मार्गदर्शन केलं, हे अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आहे. आणि जो त्यांनी मगाशी भ्रामरी हा प्रकार एक शिकवला, मला वाटतं आता म्हटले की महिलांना किमान 1 तास, मला नाही वाटत 1 तास वेळ द्यायची गरज आहे. तुम्ही अर्धा तास जरी वेळ दिला आणि जे आमच्या आबांनी आता ज्या काय योगाविषयी स्टिक्स सांगितल्या की बाबा त्यामुळे भ्रामरी किंवा अनुलोम विलोम जास्त वेळाचं नाही आहे, हे मला वाटतं एक अर्धा तास वेळ दिला ना महिलांना त्यांच्या घर आणि रेग्युलर शेड्यूल, म्हणजे आजकाल सर्व महिला जसा वर्किंग वुमन्स आहेत बरोबर, यांना एवढा 1 तास वेळ देणं किंवा बाकीचं काही शेड्यूल आहे याच्यामध्ये 1 तास वेळ देणं सुद्धा शक्य होत नाहीये. किमान अर्धा तास वेळ दिला ना महिलांच्या सर्व आजारापासून मुक्तता होऊ शकते. जसं की नमस्कार, मी स्मिता रिबेलो. मी स्वतः एक बॉक्सर आहे, ॲक्च्युली बॉक्सर पण आहे आणि मी योगा टीचरसुद्धा आहे. तर मी माझ्याकडे जेवढं गृहिणी येतात, ज्या वयस्कर लेडीज आहेत, जवान मुलं आहेत, मुली आहेत, सगळ्या आहेत, त्यांना आता सध्याला PCODचा प्रॉब्लेम आहे, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर लेडीज लोकांचे लेग पेन करतात, शोल्डर पेन करतात, खूप काही प्रॉब्लेम्स आहेत. तर मला एकच म्हणायचं लेडीज लोकांना की तुम्ही आपल्या स्वतःसाठी 1 ना अर्धा तास तरी एक तुम्ही काढा. ॲटलिस्ट डेली जरी तुम्ही सूर्यनमस्कार या चंद्रनमस्कार जरी केलेत तरी तुमचा हा पूर्ण व्यायाम हा त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि एक वॉकिंग केलं तर पण योगा हा बेस्ट आहे. आम्ही आमचे जे ग्रुप आहे आम्ही रेग्युलर येतो, रेग्युलर 1 तास योगा करतो, हसतो, सगळ्यांना हसवतो आणि लाईफ एन्जॉय करतो ओनली फक्त योगामुळे. तर त्याच्यामुळे प्लीज मला ऑल लेडीज, जेंट्स, ऑल किड्सला सांगायचं आहे की तुम्ही रेग्युलर योगा करा आणि स्वतःला मजबूत आणि स्ट्रॉंग ठेवा. थँक्यू सो मच. मी रितू बोलते, जिल्हा सचिव महिला मोर्चा. आज ओबीसी मोर्चाने जो हा इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यात मला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आज खरंच सरांनी आणि आबा सरांनी आणि सगळ्यांनी जे आपल्याला ट्रेनिंग दिलं ते खूप महत्त्वपूर्ण ट्रेनिंग दिलं. आणि ते जर का आपण रोज फॉलो केलं आपल्या लाईफमध्ये, आपण जर का ते अर्धा तास जरी करू शकलो तरी मला वाटतं आपल्या जीवनात खूप वेगळा आणि चांगला फरक जाणवेल आणि खूप छान आपलं लाईफस्टाईल होऊ शकतं. आजकाल लाईफस्टाईल डिसिजेसमुळे आपण खूप त्रासलेलो आहोत, पण हे सगळं रोखण्यासाठी योगा सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. आणि महिलांना खास करून मी विनंती करेल की त्यांनी वेळात वेळ काढून, खूप कळकळीची विनंती आहे की स्वतःसाठी अर्धा तास तरी ठेवावा आणि स्वतःचं आयुष्य पण छान व्यवस्थित हेल्दी जगता यावं याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद.